करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आशुतोष सुनील आवळे असं पन्हाळा तालुक्यातील असुर्ले पोर्ले येथे राहणाऱ्या मृत तरुणाचे नाव आहे। गांधीनगरातील 7 जणांच्या टोळक्याने त्याला दगड आणि लाकडी बॅटने बेदम मारहाण करून ठार मारल्याचे उघड झाले। या प्रकरणी शंकर बापू बनसोडे, राजू सचिन काळोखे, शुभम संजय कांबळे, करण महेश डांगे यांच्यासह 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे। रविवारी रात्री उशिरा आशुतोषचा मृतदेह गांधीनगर येथील पंचगंगा नदीकाठावर आढळून आला। पोलिसांनी मृतदेह तत्काळ उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असता डोक्यात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी सुनील आवळे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात खुनाची फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी कोयना वसाहतीतून करण डांगे याला अटक केली। चौकशीत करणने गुन्ह्याची कबुली देत सर्व घडलेला प्रकार उघड केला। मोबाईलवर गेम खेळत असताना मध्यधुंद अवस्थेत आशुतोषने शिवीगाळ केली आणि वाद विकोपाला गेला। त्यानंतर टोळक्याने दगड व लाकडी बॅटने मारहाण करून त्याला ठार केले आणि मृतदेह नदीकाठी फेकून दिला। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली 7ही संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत।